नमस्कार. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर पहा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पूर्वीची शालेय पोषण आहार योजना राज्यामध्ये सन 1995-96 पासून राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळातील इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत 1ली ते 5वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. सद्यस्थितीत शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2011 मधील तरतुदीनुसार तांदळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. केंद्र शासनाने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा, तृणधान्यांचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिंगत करणे व आहारात वैविध्यता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारसी सादर केल्या आहेत. योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत. शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत आहे. सदर सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना 3 संरचित आहार 3 कोर्स मील दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील. 3 संरचित आहार पद्धतीमध्ये तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स, गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्व यांचा समावेश करून नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत शासन विचाराधीन होते. आज शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून पाककृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचवलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींच्या स्वरूपाचा पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतीचा तपशील पाहूयात. व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, अंडा पुलाव, मोड आलेल्या मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा वरण भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्व, मोड आलेले कडधान्य म्हणजे स्प्राउट्स. सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील 1 ते 12 पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना 2 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देणे शक्य होईल. परिशिष्ट अ मध्ये पाककृतीनिहाय दर्शवण्यात आलेले खाद्यपदार्थ त्यांचे प्रमाण एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहे. तर तुम्हाला हे प्रमाण आणि त्याची पाककृती पुढील व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल. सदर प्रमाणानुसार शिजवलेला आहार विद्यार्थी पूर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी कडधान्य यांची बचत शक्य आहे. 3 संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरूप पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदूळाच्या प्रमाणानुसार कडधान्य, डाळ, तेल, मीठ, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला निश्चित करावा. उदाहरणार्थ 1ली ते 5वीसाठी तांदळाचे प्रमाण 50 ग्राम म्हणजेच 50% घेतल्यास कडधान्य, डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला यांचे प्रमाण देखील त्याच मर्यादेत 50% निश्चित करावेत. 3 संरचित आहार पद्धतीप्रमाणेच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदळापासून तांदूळाची खीर, शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेली कडधान्य यांची कोशिंबीर या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. तर पहा, कार्यवाही कशी करायची ते आपण समजावून घेऊयात. विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य देण्यात यावेत. सदर मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स तयार करण्याची पाककृतीसुद्धा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहण्यास व ऐकण्यास मिळेल. विद्यार्थ्यांना आठवड्यातील 4 दिवसाकरिता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील 1 दिवस नाचणी सत्व या गोड पदार्थांचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात यावा. नाचणी सत्व तयार करण्याची पाककृती सोबत आपण पाहणार आहोत, ती सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूयात. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहेत. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव पाककृती आपल्याला द्यायची आहे. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याच दिवशी सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव ही पाककृती द्यायची आहे. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत. सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणी सत्व, मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स देण्यात येऊ नयेत. गोड खिचडी बघा, लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही पुलाव देता, अंडी पुलाव किंवा व्हेजिटेबल पुलाव, तेव्हा खीर, नाचणी सत्व, मोड आलेली कडधान्य द्यायचं नाही. म्हणून याचं नियोजन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खिरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर, गूळ, साखर, सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. तर पहा, हे करताना तुम्हाला हे जे आवश्यक घटक लागणार आहेत ते घटक जो पुरवठादार आहे त्यांच्याकडून तुम्हाला पुरवण्यात येणार नाहीत. तर त्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील 2 दिवसाच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम तुम्हाला शिक्षण संचालक यांनी कडून प्राप्त होणार आहे. तर ती खर्चाची रक्कम शाळांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सदर निधीमधून शालेय व्यवस्थापन समितीने दूध पावडर, गूळ, साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करून विद्यार्थ्यांना विहित पदार्थाचा लाभ द्यायचा आहे आणि खर्चाचा आढावा तुम्हाला सादर करावयाचा आहे. निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास शासनामार्फत ती देण्यात येईल. प्रस्तुत योजनेअंतर्गत शाळा स्तरावर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया राबवताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक प्राथमिक यांनी करावा. नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना 2 आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निर्णय घ्यावा. तसेच
मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरता शिक्षणाधिकारी महानगरपालिका या समितीने निर्णय घ्यावा. तर या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक आहे. सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून परिपत्रकाने आवश्यक त्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत. ज्यांना परिपत्रक हवे आहे त्यांनी ब्ल्यू रंगातील ज्या संकेतस्थळ देण्यात आला आहे त्यावरून ती महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तर या ब्ल्यूला क्लिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाककृतींचा तपशील आणि प्रत्यक्ष पाककृती त्यातील समाविष्ट घटक त्यांच्या कृती आपण समजावून घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.